खासदार सुप्रिया सुळे आत्ता आपल्या सोबत आहेत. ताई, लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटामध्ये दक्षिण आणि मुंबई या लोकसभा मतदारसंघावरून वाद सुरू असल्याचं कळतंय, कारण की या सगळ्या बैठकीमध्ये सुद्धा त्यावरनं वाद झाले. काय नेमका हा तिढा आहे आणि कशा पद्धतीने सोडवला जाऊ शकतो? एनिवे, वाद होणं एका लोकशाही पक्षामध्ये काही म्हणजे मला काही डिटेल्स माहिती नाहीत. मी पुण्यात आहे. पण जरी झाले असतील तर कुठलाही तिढा कसा सोडवायचा आणि तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ करून ठेवायचा, याचे आदर्श आदरणीय पवारसाहेब आहेत. मग त्या कुठल्या कुटुंबाचा असेल किंवा पक्षाचा असेल किंवा निगोसिएशन्स असतील, अनेक वेळा सरकारमध्येही असताना आदरणीय पवारसाहेबांवरही जबाबदारी टाकली जायची. त्याच्यामुळे मला काय फार चिंता त्याची वाटत नाही. उद्याच्या बैठकीला तुम्ही जाणार आहात आणि या सगळ्या संदर्भात राज्यातलं जागा वाटपाचं सूत्र ठरणार आहे का? म्हणजे काय त्याच्यात अंतिम त्याला स्वरूप दिलं जाईल? एक आता या फायनल लेग्समध्ये म्हणजे आता राहिले किती दिवस, महिन्याभरात आचारसंहिता लागेल. त्याच्यामुळे सगळ्यात जो इच्छुक आहे किंवा कुठलीही आघाडी असेल ती अर्थातच फुल्ली फ्लेज इलेक्शन मोडमध्ये आहे. पण काय जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झालेला आहे का? आणि फॉर्म्युला ह्याचे ऑफिशियल अनाऊन्समेंट पुढच्या 8-10 दिवसात महाविकास आघाडी आणि इंडियाच्या वतीने होईल. आमचे ऑफिशियल स्पोक्सपर्सन सांगतील तुम्हाला. या सगळ्या याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भात सातत्याने त्यांना घ्यायचं किंवा नाही या संदर्भात चर्चा सुरू आहेत. काय याच्यावरती अंतिम काही निर्णय होऊ शकतो? कारण तुमच्याकडनंही सकारात्मक प्रतिक्रिया येते, तिकडे उद्धव ठाकरेंकडनं, किंवा या सगळ्या संदर्भात निर्णय होताना दिसत नाही. नाही, निर्णय नाही. आम्हाला पटकन चर्चेला आता सगळ्यांच्या सोयीनी तारीख बघत होते, त्याच्यामुळे ते होईलच. प्रकाशजी हे राज्याचे नाही देशाचे मोठे नेते आहेत आणि पार्लमेंटमध्ये इंडिया आघाडीच्या वतीने ते जर आले तर आम्हाला मनापासून आनंदच होईल. आणि प्रकाशजींसारखे लोक पार्लमेंटला देशाला गरजेचे आहेत, कारण जी चर्चा होते पॉलिसी लेवलला त्यांचं मार्गदर्शन आहे, त्यांचा जो अनुभव आहे तो या फक्त इंडिया आघाडीसाठी नाही देशाला त्याची गरज आहे. त्याच्यामुळे माझा विश्वास आहे की इंडिया आघाडीच्या वतीने लवकरात लवकर आमचा फॉर्म्युला हा तुमच्यापर्यंत आम्ही नक्की पोचू आणि त्याचे महत्त्वाचे घटक हे तेही असतील, हे याच्यावर माझा विश्वास आहे. धन्यवाद ताई. कॅमेरामन तुषार ननावरेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.